पनवेल नगरपरिषदेच्या निवडणुका 11 डिसेंबर रोजी होत आहेत। या निवडणुकांमध्ये शेका पक्ष, शिवसेना, आरपीआय व राष्ट्रवादी अशी महायुती काँग्रेसचा पराभव करण्यासाठी सज्ज झाली असून महायुतीला मतदारांचा प्रचंड पाठिंबा प्रत्येक प्रभागात मिळत आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये महायुतीचे संजय भोपी, सुनील नाईक व दर्शना भडांगे हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत। या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुनील तटकरे हे खांदा कॉलनी येथे आयोजित प्रचार सभेला उपस्थित होते। खांदा कॉलनी प्रभाग क्रमांक 1 मधील महायुतीच्या उमेदवारांनी यावेळी काढलेल्या निवडणूक प्रचार रॅलीला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने महायुतीचेच उमेदवार विजयी होतील यात मतदारांना शंका राहिलेली नाही। यानंतर आयोजित जाहीर प्रचार सभेत शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते विजय काळे यांनी काँग्रेस उमेदवारांनी खांदा कॉलनीसाठी काहीही काम केले नाही, मात्र शेका पक्ष महायुतीने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा खोटेपणा केल्याचे विजय काळे यांनी उपस्थित मतदारांच्या लक्षात आणून दिले। शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन शाळेची फी वाढ कमी केली, कमिशनर ऑफिसची भेट घेऊन खांदा कॉलनीमध्ये पोलीस स्टेशन बांधलं, सिडकोच्या एमडीची भेट घेऊन हा आपला फ्लायओव्हर यांनी तयार केला, पोस्ट ऑफिस यांनीच खांदा कॉलनीत आणलं। अरे किती खोटं बोलाल रे। अरे निदान जनाची नाही तरी मानाची तरी लाज बाळगायला शिका। जेव्हा शाळेचे आंदोलन केले तेव्हा ते फक्त शेतकरी कामगार पक्ष आणि महायुतीने नाही तर इथला प्रत्येक पालक वर्ग सुद्धा त्या आंदोलनात सहभागी झालेला होता। हे तरी विसरू नका। कुणाच्या प्रयत्नातनं हा ब्रिज आपण या इथं आपल्या सर्वांच्या मतदारांच्या जनतेच्यासाठी आपण खुला करणार आहोत काही वेळात। हे कुणाच्या प्रयत्नांना झालेलं आहे, हे काय खांदा कॉलनीतली जनता विसरलेली नाहीये। तुम्ही कामं केलीत गेल्या 5 वर्षात, नाही म्हणणार नाही, पण कुठली कामं केलीत? तुमच्याच केंद्र सरकारच्या योजनेतनं आधार कार्ड योजना तुम्ही इथं राबवलीत, हजारो कोट्यावधी रुपयांचा तिथं तो उपक्रम तुम्ही केलात आणि त्या कार्यक्रमाला आधार कार्डाची योजना शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून जेव्हा आम्ही खांदा कॉलनीमध्ये सुरू केली ते कुटील राजनीती करून, कुटील राजकारण करून ती योजना तुम्ही बंद पाडलीत। हे तुमचं काम। काँग्रेस पक्षाने आतापर्यंत रायगड जिल्ह्याचा विकास केलेला नाही। पनवेल शहरात सत्ता मिळूनही इच्छाशक्तीच्या अभावी त्यांना करता आला नाही। मात्र महायुतीच्या काळात पनवेल शहराच्या विकासाच्या ज्या काही योजना कार्यान्वित झाल्या आहेत त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदार प्रशांत ठाकूर करीत असल्याचे नामदार सुनील तटकरे यांनी जाहीर करून काँग्रेसच्या वचननाम्याचा पंचनामाच प्रचंड जाहीर सभेत केला। विकास कामाचं श्रेय घेण्यासाठी सर्वच नेहमी उभे राहत असतात। काही माणसं विधानसभेवरती निवडून गेली नव्हती तेव्हापासूनच कामं केल्याचा डांगोर त्या निमित्ताने पिकतात। ग्रामीण रुग्णालयाच्या पट्ट्याच्या बाबतीमध्ये सुद्धा विवेक पाटील असंच झालं। गेले अनेक वर्ष जय मात्रे असल्यापासून किंवा सुनील मोहन नगराध्यक्ष झाल्यापासून या भ्रष्टाची सोडवणूक करण्यासाठी आपण सतत त्या निमित्ताने कुठेतरी प्रयत्नशील राहिलो। पालकमंत्री या नात्याने तर प्रयत्न केलेच। राज्याचा अर्थमंत्रीपद पवार साहेबांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुळे मला मिळालं। 50 लाख रुपयाचा आपण सीएफ ॲडव्हान्स दिला नसता तरी आपण ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला सुरुवात झाली नसती। हे सुद्धा आज पनवेलकरांना या निमित्ताने मी नम्रपणाने सांगू इच्छितो। अधिक खाटांचं रूपांतर करण्यासाठी सुद्धा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित होतात। आघाडीच्या सरकारमध्ये असल्यामुळे त्याची पथ्य काय, त्याच्याबद्दलची भूमिका किती सीमितपणे ठेवायची त्याचा 11 वर्ष भान ठेवणारा माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा निश्चितपणाने आहे। धरण धरणाच्या गाळ काढण्याचा प्रश्न असो, शहरातला पाणीपट्टी थकल्याच्यामुळे इथलं पाणी रोखण्यासंबंधी एमजीबीने घेतलेली भूमिका असो, नाट्यगृह या शहरामध्ये असावं, नाट्याची सगळी चळवळ या संबंध परिसरामध्ये उभी राहावी याबाबत त्या कालावधीमध्ये घेतलेला पुढाकार असो, MSRDCच्या मार्फत उभा केलेला जो काय आज भव्य दिव्य अशा पैसा एक फ्लायओव्हर तुम्ही आम्ही पाहतो आहोत, मला हेही कळू शकत नाही। मी त्या प्रहर का रामप्रहर या वर्तमानपत्राचा काय वाटण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला, मला हे कळू शकलं नाही की MSRDCच्या माध्यमातून हे काम करण्यासाठी कधी कोण त्यांच्यापैकी पुढे गेलो तर मला कधी आठवलं नाही। आज काही जण आम्हाला गद्दार म्हणतात, वर्तमानपत्रातला फोटो त्यानिमित्ताने छापण्याचा प्रयत्न करतात। काँग्रेसच्या नेत्यांनी मला काँग्रेसची निष्ठा सांगू नये। 84 पासूनचा इतिहास माझ्या समोर आहे। 85 ला राजीव गांधींचे असलेले उमेदवार माझ्या सीट कोणामुळे पडलेत याचा इतिहास मला आहे, माझ्याजवळ आहे।
2009च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अख्खी नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणण्यासाठी माझ्या घराची पायदूळ जाणणारे कोण होते त्याची नावं मला माहिती आहे. त्यांची इच्छा असेल तर जाहीररित्या त्या गोष्टी सांगण्यासाठी या निमित्ताने स्पष्टपणाचं त्यांना आव्हान या निमित्ताने देऊ इच्छितो आहे. किती वेळा तुम्ही माझ्या घरी आलात, म्हणजे सुतारवाडीच्या घरी आलात, मुंबईच्या मेघदूत बंगल्यावरती आलात, अजितदादांना भेटायला नगर जिल्ह्यामध्ये गेला, साहेबांना भेटायला दिल्लीला गेला, अख्खी नगरपालिका राष्ट्रवादीमध्ये आणतो म्हणून सांगितलं. पक्ष सोडणाऱ्याने आम्हाला गद्दारी सांगण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही आमच्या सिद्धांतावरती ठाम आहोत. सत्तेसाठी लाचारी करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. विचाराच्या माध्यमातून विकास करणं या कामाला प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जिल्ह्यामध्ये दिलेला आहे. याचा उल्लेख आज या निमित्ताने मी करण्याचा प्रयत्न करू इच्छितो. आमदार विवेक पाटील यांनीही महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन या प्रचार सभेत केले. या विभागातल्या लोकांची कामं करण्यापेक्षा ती कामं कशी होणार नाहीत ह्याच्याकडे जास्त लक्ष असल्या कारणानं ही आधार कार्ड केवळ युतीच्या माध्यमातून सुरू झालीत. याचं श्रेय युतीला मिळेल म्हणून आपल्या आमदारकीचा गैरवापर करून ती केंद्र बंद पाडण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे. त्याचा धडा या निवडणुकीमध्ये मतदानाच्या माध्यमातून आपण सुरू करावा असं माझी आपल्याला निश्चितपणे विनंती आहे. अनेक विविध योजना आम्ही या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेसने नेहमीच अडथळा आणून घेतला. मंत्री महोदय आणि शशिकांत शिंदे साहेब, नागपूरच्या अधिवेशनासाठी तुम्हाला मी एक मुद्दा या ठिकाणी देणार आहे. पनवेल नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही पनवेल नगर शहरामध्ये असणाऱ्या वडाळा तलावाचं काम एक बीओटीच्या तत्वावर आम्ही त्या ठिकाणी काम घेतलं. इंटरनेटवर त्याची जाहिरात केली. फार मोठा चांगला प्रतिसाद आला. एका साईप्रभा नावाच्या कंपनीनं 58 कोटी रुपये खर्च करून आम्ही पनवेलचं वडाळा तलाव आणि बागेचं सुशोभीकरण करून अशा प्रकारचा एक देकार त्या ठिकाणी त्यांनी दिला. त्याच वेळेला पनवेल मधल्या राम ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांच्या मालकीच्या TIPL कंपनीने 22 कोटी रुपये आम्ही खर्च करून या ठिकाणी तलाव सुशोभीकरण करा अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रस्ताव दिला. अर्थातच 58 कोटीलाच कोणी काम दिलं. जो 58 कोटी लावणार आहे एवढं चांगलं सुशोभ आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 195 नगरपालिका आहेत. मला नाही वाटत कुठं 58 कोटीचा बगीचा आणि तलाव त्या ठिकाणी होणार आहे. पण या ठिकाणी आम्ही युतीच्या माध्यमातून, आघाडीच्या माध्यमातून ते काम करण्याचं सुरुवात केलंय. पण आपल्या कंपनीला केवळ कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही, आपल्याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाला पाहिजे. आणि म्हणून या 88 पायी माननीय मुख्यमंत्र्यांकडनं त्या ठिकाणी स्टे आणण्याचं काम ह्या काँग्रेसवाल्यांनी केलं. म्हणजे स्वतःच्या कंपनीला जर काम मिळत नसेल तर त्याच्यावर स्टे आणायचा. मग पनवेलचा विकास झाला नाही तरी चालेल, या प्रवृत्तीला ठेचण्यासाठी या ठिकाणी काम आपल्याला करायचं. मुंबई आणि नवी मुंबई परप्रांतीयांचं आणि परदेश नागरिकांचं आश्रयस्थान बनलं आहे. कुणी यावं, 4-5 वर्षे झोपडीत राहावं, नंतर सरकारने सप्रेम भेट दिलेल्या घरात राहावं असा प्रकार सुरू आहे. केवळ व्होट बँक म्हणून बघणारे पक्षाचे नेते या परदेशी नागरिकांना रेशन कार्ड, आधार ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे मिळवून देतात. तरीही काही बांगलादेशी पोलिसांच्या तावडीत सापडतात. पोलीस त्यांना पकडतात आणि त्यांच्या देशात सोडून देतात. पोलिसांच्या सततच्या कारवाईने बांगलादेशींची नवी मुंबईतील संख्या थोडीफार कमी झाली असली तरी रोज यामध्ये भर पडत आहे. कोपर खैराणे पोलिसांनी खैराली गावात हाजी कंपाऊंडमध्ये राहणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये 5 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे. हे बांगलादेशी नागरिक सतत आपले राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्यांचा शोध लावणे अवघड जात होते. अखेर या 8 परदेशी नागरिकांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. यासंबंधी अधिक माहिती कोपर खैराणे पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. 30 तारीख में कुछ 5 पुरुष बांग्लादेशी और स्त्री महिला हैं. इनको बोनकोड़ गांव के हाजी कंपाउंड उसके खैरना गांव उसमें एक फकीर नाम की बिल्डिंग है, उसमें वो रहते थे. टीन का टेम्पररी शेड बना के रहते थे. तो उनको पकड़ा गया है. उनके पास में कोई कागजात नहीं मिले कि वो इस देश के रहवासी हैं. ये उनमें से कुछ 3-4 महीने से इधर आके चुपके रहते थे और कुछ 1 साल 1.5 साल से है कि जो अलग अलग जगह पे रह के अपना अस्तित्व छुपाते हुए घूम रहे थे और सब एक जगह रहने की वजह से हमको सब पूरे मिले हैं. पनवेल नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक 8 हा या निवडणुकीत महत्वपूर्ण प्रभाग असून काँग्रेस पक्षाने हा प्रभाग प्रतिष्ठेचा बनवित या प्रभागातील मतदारांना विविध प्रकारची आमिषे दाखवली आहेत. परंतु या आमिषांना बळी न पडता या प्रभागातील मतदार ठामपणे महायुतीच्या पाठीशी उभा असून काँग्रेस पक्षाला पराभूत करून महायुतीच्याच उमेदवाराला निवडून आणण्याच्या ईर्षेने पेटून उठला आहे.
पनवेल नगर परिषद प्रभाग क्रमांक 8 मधून महायुतीचे नंदकिशोर भोईर, अशोक मुणोत, रेणुका मोहोकर आणि प्राजक्ता आंग्रे पनवेल नगर परिषदेची निवडणूक लढवित आहेत. या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आयोजित प्रचार सभेला माजी आमदार व ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, शहर प्रमुख सुनील ठक्कर, नगरसेवक अतुल पलन, कर्नाळा बँकेचे माजी संचालक सचिन ताडफळे, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक बाळाराम पाटील आदी मान्यवरांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने कितीही खोटा प्रचार केला तरी 80% कोळीवाडा आजही कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता महायुतीला विजयी करण्यासाठी काम करीत असल्याने या प्रभागातून महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक बाळाराम पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. क्रमांक 8चं निरीक्षक म्हणून मी प्रथम सांगू इच्छितो की या चारही सीट आम्ही निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा या आमच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मी सांगू इच्छितो. किती कोणी वल्गना केल्या तरी 8 नंबरच्या चारही जागा आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणू अशी मी सर्वांमध्ये एक ग्वाही देतो. मित्र, दोन दिवसापूर्वी इथं काँग्रेसची एक रॅली झाली. 200 रुपये हजेरीनी जवळजवळ 400 लोक आणले होते. इथे लोकल फक्त 10% लोक होती. तरी साहेबांना मी सांगू इच्छितो की कोळी समाजाला तर काही विनंती केली होती की शेतकरी कामगार पक्ष आणि महायुतीच्या युतीमध्ये तुम्ही सामील होऊ नका. पण आज मी सांगू इच्छितो की जवळजवळ 80% कोळीवाडा या युतीच्या पाठीमागे भक्कम उभा आहे आणि त्यांच्या जोरावर मी सांगू इच्छितो. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलसाठी 1 कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याचा प्रचार काँग्रेस नेते करीत आहेत. परंतु शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस व जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांनी आमदारकीला पराभूत होऊन सुद्धा 1.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची वस्तुस्थिती सचिन ताडफळे यांनी मतदारांच्या निदर्शनास आणून दिली. 2.5 वर्ष हे स्वतः काहीही करू शकले नाहीत. 2.5 वर्षानंतर जेव्हा ह्या विधानसभेमध्ये आमदार झाले, आज महेंद्र गरज सांगतात की विवेक पाटील सगळीकडे घोषणा करतात पण विवेक पाटील या मतदारसंघाचे आमदार नाहीये. या मतदारसंघामध्ये ते 1 रुपयाचा आमदार निधी खर्च करू शकत नाहीये. इथे पनवेलमध्ये काँग्रेसची नगरपालिका आली तर प्रशांत ठाकूर दरवर्षी 1 कोटी रुपये पनवेल नगरपालिकेकरता खर्च करतील. आज प्रशांत ठाकूर यांना निवडून 1 वर्षापेक्षा जास्त झालं, तोपर्यंत त्यांना निधी खर्च करायला कोणी अडवलेलं? महायुतीचे उमेदवार बाळाराम पाटील मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले. या पनवेल शहरामध्ये 10,000 पेक्षा जास्तीची पिछाडी होती, पण बाळाराम पाटलांनी शिक्षण विभागातून 1.5 कोटी रुपयाचा निधी पनवेलच्या नगरपालिकेमध्ये दिला. अरे तुम्ही आमदार, तुम्ही 1 कोटीच्या काय गमजा मारता? आमच्याकडे कुठलीही सत्ता नसताना शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य जयंत पाटील यांचा आमदार निधी पनवेलमध्ये खर्च करायची ताकद या महायुतीमध्ये आहे. माजी आमदार व शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी महायुतीने पनवेल नगर परिषदेत केलेल्या कामांचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची खिल्ली उडवत काँग्रेस पक्षाच्या निष्क्रिय कारभारावर कडक ताशेरे ओढत महायुतीच्याच उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन या प्रचार सभेत केले. या ठिकाणी मी माझ्या कोळी समाजाला सांगेन की आज मुंबईमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये धुळ्याला जेव्हा आमचा गोळीबार झाला कोळी समाजाच्या मोर्चावर, मी त्याचं नेतृत्व केलं होतं. मला अटक केली. दुसऱ्या दिवशी शिवसेनांनी बंद केलं, पूर्ण धुळे शहर बंद केलं होतं. त्याच कुठचाही काँग्रेसचा नेता या ठिकाणी आम्हाला येऊन सहकार्य केलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी जयंत म्हात्रे जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा त्यांनी केलेलं काम, त्यांनी कोळी समाजासाठी केलेलं योगदान, शिवसेनेचे आमचे बबनराव पाटील नेहमीच या ठिकाणी येऊन त्यांना सहकार्य करत असतात. मला असं वाटतं बबनरावांना आठवतं हे आपलं जरीमरीचं मंदिर आहे बबनराव, ते बांधलं तेव्हा आपणच होतो. तेव्हा कुठे शेठ होते? आले होते? आता शेठ लोकांचे दिवस गेलेले आहेत. तुमच्या आमच्या सर्वसामान्यांचे दिवस या ठिकाणी पनवेलमध्ये येऊन हा विकास घडणार आहे की कपबशी आणि धनुष्यबाण जे दररोजच आपल्याला
कपबशी लागते आणि धनुष्यबाण आपल्या सेवेसाठी नेहमीच असतो, याचा विसर पडून देऊ नका. काँग्रेस सरकारने रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला थेट प्राधान्य देत भारतातील व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना आणि माथाडी कामगारांना देशोधडीला लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात पडसाद उमटले असून व्यापाऱ्यांनी 1 डिसेंबर रोजी देशव्यापी बंद पाळून केंद्र सरकारचा निषेध केला आहे. या निषेधाचे पडसाद नवी मुंबई आणि वाशी येथे देखील उमटत आहेत. नवी मुंबई वाशी येथील व्यापारी संघटनांनी केंद्र सरकारच्या रिटेल क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीला विरोध करण्यासाठी शिवाजी चौक येथे 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. या विधेयकाला सर्व विरोधी पक्षांनी कडाडून विरोध करीत संसदेचे कामकाज 9 दिवस बंद पाडले आहे. तसेच केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसच्या घटक पक्षांनीही असहमती दर्शवित हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली आहे. एवढा मोठा दबाव असतानाही केंद्र सरकार हे विधेयक मागे घ्यायला तयार नाही. केंद्र सरकारने हे विधेयक मागे घेतले नाही तर व्यापारी संघटना आपली आंदोलने अधिक तीव्र करेल असा इशारा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांनी दिला आहे. सरकार को इसके बारे में उनका सुझाव बदली करना ही पड़ेगा, क्योंकि ये एफडीआई के विरोध में भारत में टोटल 2.5 से 3 करोड़ जो किरकोल विक्रेता है, होलसेलर है, महाराष्ट्र के जो एपीएमसी है उसमें सब लोग ये स्ट्राइक में सहभागी हुए हैं. इसके लिए सरकार को इसके बारे में दखल लेना ही पड़ेगा. सर, देखा ये जा रहा है कि सरकार अपने बात पर अड़ी है और वो बोल रही है कि फैसले वापस नहीं लिए जाएंगे. अगर सपोज करिए फैसले वापस नहीं लिए जाते तो व्यापारियों का अगला कदम क्या होगा? हम लोग तीव्र आंदोलन करेंगे. इसके आगे जो अभी जो धरना 1 दिन का धरना हम लोगों ने किया है, वो धरना आगे जाके उसका एकदम तीव्र. पनवेल नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 6 मधील महायुतीचे उमेदवार BP म्हात्रे सर, श्रीकांत ठाकूर, सुनंदा नाईक, कमळ म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख बबनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभाग क्रमांक 6 मधील महायुतीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, तालुका चिटणीस नारायण घरत, नगरसेवक मुकुंद म्हात्रे, महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा माधुरी गोसावी, माजी नगरसेवक वजूभाई सादरानी आदी मान्यवरांसहित महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्ष फक्त वचननामा प्रसिद्ध करून जनतेला फसवित आहे. 2006 सालच्या निवडणुकीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या वचननाम्यातील 2 ते 4 आश्वासने पूर्ण केली आणि पुन्हा तीच आश्वासने यावेळीच्या वचननाम्यातही समाविष्ट करण्यात आली आहेत. अशा निष्क्रिय काँग्रेस पक्षाचा पराभव करून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन आमदार विवेक पाटील यांनी यावेळी केले. 2006 साली जो त्यांनी वचननामा दिला होता, जाहीरनामा त्यांचा दिला होता, तेच मुद्दे ह्या जाहीरनाम्यात सांगितलं. आम्ही सगळे पनवेल शहरातले रस्ते कॉन्क्रीट करू. अरे एका तरी रस्त्यावर कुठं कॉन्क्रीटचा खडा तरी टाकलात का? 5 वर्षामध्ये. आणि काय सांगणार, 2.5 वर्ष म्हणे युतीची सत्ता होती. अरे या 2.5 वर्षाच्या युतीची सत्ता आमची होती असं म्हणताय. त्याच्यामध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि 6ही सभापती हे काँग्रेसचेच होते. मग आमची सत्ता होती कुठं? तुमची सत्ता होती. मग तुमचे विषय खात्याचे जे विषय जे सभापती होते ते काय गुळाचे गणपती म्हणून बसवले होते? त्यांची निवड झाल्यावर पेपरला जाहिराती, अभिनंदनाचे ठराव, होल्डिंग सगळे शहरामध्ये यांचं अभिनंदन. यांची या शिक्षण खात्यावर सभापती झाले, ज्याला लिहिता येत नाही तो शिक्षण खात्याचा सभापती, ज्याला कसलं काम करता येत नाही तो बांधकाम विभागाचा सभापती, आरोग्याशी ज्याचा संबंध नाही तो आरोग्य विभागाचा सभापती. असले सगळे सभापती या ठिकाणी सत्तेवर असताना सुद्धा काही कामं करू शकले नाहीत. म्हणून या ठिकाणी सभापतीचा राजीनामा द्यायची नामुष्कीची वेळ काँग्रेसच्या 6च्या 6 सभापतींवर आली होती. पलपुटे असणाऱ्या या काँग्रेसच्या सभापतींना आणि या काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील महायुतीचे उमेदवार BP म्हात्रे सर यांनी या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दणकून पराभव करीत महायुती प्रचंड मतांनी विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. जर आपल्या युतीची सत्ता आली तर मी आली तर म्हणणारच नाही, येणारच आहे. कारण मला वैयक्तिक असा आत्मविश्वास आहे. कारण माननीय आमदार विवेक पाटील साहेब, बबनदादा पाटील, जयंत म्हात्रे, बाळासाहेब पाटील हे अतिशय मेहनत घेऊन आणि आपल्या युतीची सत्ता येण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. परंतु
असं असलं तरी सुद्धा या वॉर्डामध्ये BP म्हात्रे सरांच्या वॉर्डामध्ये विद्यमान आमदाराला घराघरामध्ये येऊन प्रचार करायला लागतोय. याचा अर्थ असा की या काँग्रेसवाल्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि BP म्हात्रे सरांचा विजय आणि माझ्या सहकाऱ्यांचा माझ्याबरोबर विजय हा निश्चित झालेला आहे, ही त्याची साक्ष. कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपल्याला काही सूचना करायची असेल, एखादी बातमी द्यायची असेल किंवा जाहिरातीच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा. त्यासाठी आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे कर्नाळा आजतक@gmail.com. शेवटी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर.